साताऱ्याच्या बावधन बगाड यात्रेला आंतरराष्ट्रीय रंग, बगाडावर अमेरिकन डॉलरची माळ। सातारा जिल्ह्यातील बावधन येथे भरलेल्या पारंपरिक बगाड यात्रेला यावर्षी आंतरराष्ट्रीय स्वरूप लाभल्याचं पाहायला मिळत आहे। भैरवनाथाच्या एका भाविकाने बगाडाला चक्क अमेरिकन डॉलरची माळ अर्पण केलेली आहे। भैरवनाथावरील श्रद्धेचे अनोखे उदाहरण म्हणून ही माळ भाविकांचे लक्ष वेधून घेत होती। महाराष्ट्रातील सर्वात मोठी बगाड यात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या यात्रेला दरवर्षी हजारो भाविक उपस्थित राहतात। महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांमधून तसेच परदेशातूनही भाविक बावधन येथे येऊन भैरवनाथाचे दर्शन घेतात आणि आपली श्रद्धा व्यक्त करतात। यंदा बगाडावर अर्पण करण्यात आलेल्या अमेरिकन डॉलरच्या माळेमुळे बावधन बगाड यात्रेची चर्चा महाराष्ट्रासह परदेशातही रंगू लागली आहे। बरं वाटते, चांगले। किती वर्षापूर्वी तुम्ही नवस केला होता, नेमका नवस काय होता तो, आणि आता काय नक्की भावना आहे तुमच्या, कशा पद्धतीनं बगाड्याचा मान मिळाल्यानंतर तुमचा अनुभव वाटतो? 2010ला नवस केला होता मी नवसाला 2013 पासून बसतोय। 2026ला माझा नवस पूर्ण म्हणजे प्रसाद मिळाला आहे मला, नवस पूर्ण होऊन। काय नवस होता? आमच्या मोठ्या बंधुरासाठी होता। मोठ्या बंधुराची तब्येत खराब झाली, त्यासाठी होता। इतक्या दिवसांचा आता नवस पूर्ण होतोय, 14 वर्षानंतर। 14 वर्षानंतर नवस पूर्ण होतोय, बगाड्याचा मान मिळाला आहे, काही दिवसापासून देवाचा सहवास तुम्हाला लाभतोय, कसं वाटतं? आनंद आहे। कशा पद्धतीने यात्रा साजरी होते दरवर्षी, आणि यावर्षीचा मान कदम साहेबांना मिळाला आहे, काय सांगा? भैरवनाथाची यात्रा होळी पौर्णिमे दिवशी देवाला कवल लावून सुरू होते। रात्री 12 वाजता भैरवनाथांना कवल लावल्यानंतर जो बगाड्या आहे तो निश्चित होतो। तो बगाड्याचा यंदाचा मान विठ्ठल कदम यांना मिळालेला आहे। त्यानंतर मान मिळाल्यानंतर जे गावातील आपले देवदेवता आहेत त्यांची 5 दिवस सेवा केली जाते। चतुर्थी दिवशी भैरवनाथांचं दुपारी लग्न लागतं। रात्री 9 वाजता भैरवनाथ आई जोगेश्वरीचा शाही छबिना निघतो। त्यानंतर पंचमी दिवशी कृष्णाकाठी सोनेश्वर या ठिकाणी सकाळी विधियुक्त पूजा होती, देवाची होती, बगाड्याची होती। त्यानंतर बगाड्या टांगला जातो आणि गावाच्या दिशेने बैलांच्या साहाय्याने ओढत नेला जातो। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सातारा।